जोडितो घ्या मज पदरात नारायणाचा हात जोडितो घ्या मज पदरात दत्त दिगंबर दत्त गुरु तुम ठेवाचे हात दत्त दिगंबर दत्त गुरु तुम ठेवाचे हात कृपा प्रसादे वरद हस्त श्री असू द्यावा कृपा प्रसादे वरद हस्त श्री असू द्यावा लक्ष येऊनचा जन्म मरण हा फेरा सुख व्हावा लक्ष येऊनचा जन्म मरण हा फेरा सुख व्हावा नारायणाचा हात जोडितो घ्या मज पदरात नारायणाचा हात जोडितो घ्या मज पदरात दत्त दिगंबर दत्त गुरु तुम्ही देवाचे हात दत्त दिगंबर दत्त गुरु तुम्ही देवाचे हात देवाचे हात देवाचे हात शांतता राखा आहे त्या जागेवरती खाली बसून घ्या सर्वांनी शांतता राखा आरतीसाठी प्रवचनासाठी सर्वांनी खाली बसून घ्या शांतता राखा सर्वांनी श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण 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 श्रीनारायण जय नारायण श्रीनारायण जय नारायण श्रीनारायण श्रीनारायण जय नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्रीनारायण जय नारायण श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्रीनारायण जय नारायण श्रीनारायण जय नारायण श्रीनारायण श्रीनारायण जय नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्रीनारायण जय नारायण श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्रीनारायण जय नारायण श्रीनारायण जय नारायण श्रीनारायण श्रीनारायण जय नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण दिगंबरा दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्री
श्रीपदवल्लभ दिगंबरा 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 श्रीपदवल्लभ दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा 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 श्रीपदवल्लभ दिगंबरा 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 श्रीपदवल्लभ दिगंबरा 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 श्रीपदवल्लभ दिगंबरा 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 श्रीपदवल्लभ दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा 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 श्रीपदवल्लभ दिगंबरा 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 श्रीपदवल्लभ दिगंबरा 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 श्रीपदवल्लभ दिगंबरा 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 श्रीपदवल्लभ दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा 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 श्रीपदवल्लभ दिगंबरा 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 श्रीपदवल्लभ दिगंबरा 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 श्रीपदवल्लभ दिगंबरा 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 श्रीपदवल्लभ दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा 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 श्रीपदवल्लभ दिगंबरा 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 श्रीपदवल्लभ दिगंबरा 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 श्रीपदवल्लभ दिगंबरा 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 श्रीपदवल्लभ दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा 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 श्रीपदवल्लभ दिगंबरा 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 श्रीपदवल्लभ दिगंबरा 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 श्रीपदवल्लभ दिगंबरा 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 श्रीपदवल्लभ दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा 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 श्रीपदवल्लभ दिगंबरा 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 श्रीपदवल्लभ दिगंबरा 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 श्रीपदवल्लभ दिगंबरा 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 श्रीपदवल्लभ दिगंबरा. आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या निमित्ताने आपण सर्वजण दत्त महाराजांच्या दरबारामध्ये एकत्रित जमलोय. विश्वचैतन्य सद्गुरू अण्णा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपण दर गुरुवारी या ठिकाणी एकत्रित जमत असतो. दत्त महाराजांचा महिमा, दत्त महाराजांचं नामगुण, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी आल्यानंतर एकत्रितरित्या जो नामाचा गजर करतो, त्या गजराची हाक दत्तगुरुरायांच्यापर्यंत पोहोचते, अण्णांच्यापर्यंत पोहोचते आणि त्याची ऊर्जा आपल्या सर्वांपर्यंत येत असते. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून आपण दर गुरुवारी आणि दर पौर्णिमेला दत्त महाराजांच्या दरबारमध्ये एकत्रित जमतो आणि जे कोणी रंजलेले गांजलेले दुःखित पीडित या सर्वांना योग्य पद्धतीने, कशा पद्धतीने त्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान आनंद कसा प्राप्त होईल यासाठी अण्णांनी अहोरात्र दत्त महाराजांना सांगून, दत्त महाराजांची सेवा करून येणाऱ्या सर्व दत्त भक्तांना कशा पद्धतीने समाधान मिळेल, त्यांच्या जीवनाचं हेतू कशा पद्धतीने साध्य होईल यासाठी अहोरात्र अण्णांनी परमेश्वराची आराधना केली, सेवा केली. म्हणून आपण या ठिकाणी एकत्रित बसतोय आणि प्रत्येकाला समाधान मिळालेलं आहे, प्रत्येकाला आनंद मिळालेला आहे, प्रत्येकाला प्रत्येकाचा जीवनाचा मार्ग सापडलेला आहे आणि त्या मार्गावर सर्वजण चालायला सुरुवात केलेली आहे आणि त्या माध्यमातून प्रत्येकाला मार्ग हा काही सोपा आहे, काही अवघड आहे, हे प्रत्येकाच्या
कर्तृत्वावर अवलंबून आहे की जो कोणी आत्मीयतेने श्रद्धाभाव विश्वास हा दत्त महाराजांना आणि अण्णांना अर्पण करेल त्याचं जीवनाचं कल्याण झालंच म्हणून समजायचं, असा यातला महत्त्वाचा भाग आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला अण्णांनी प्रवचनाच्या माध्यमातून सांगितलेल्या आहेत, त्या आपण आत्मसात केलेल्या आहेत. आणि आत्मसात करून आपल्याला हा माणसाचा जन्म कशासाठी परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे याचं जाण आणि याचं भान प्रत्येकाला आहे. प्रत्येक मनुष्य हा माणसाच्या जन्माला आल्यानंतर जन्मापासून मरेपर्यंत त्याला जगावं लागतं. आणि जगत असताना त्याच्या हातून अनेक कर्म होत असतात. मग काही चांगलं कर्म होत असेल, काही वाईट कर्म होत असेल, हे प्रत्येकाच्या संगतीवर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. ज्याला जशी संगत मिळेल त्याच्याकडून तसं त्याचं कार्य घडेल आणि त्याच्याकडून तसं कर्म घडेल. म्हणून आपण नारायणपूरला आल्यानंतर सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये दत्तगुरूंच्या सेवामध्ये आपल्याला जी संगत लाभलेली आहे ती लाख मोलाची आणि तोलाची आहे. त्या संगतीचा परिणाम आपल्यावर होतोच होतो, पण आपल्या अवतीभोवती जे आपले सगळे सोयरे आहेत, नातलग आहेत, आपलं कुटुंब आहे, या सर्वांच्यावर त्याचा परिणाम होत असतो. कारण की आपल्याला सद्गुरूंनीच जे ज्ञान दिलेलं आहे ते माणसातील माणूस जागा करण्यासाठी आपल्याला हे ज्ञान अण्णांनी दिलेलं आहे. मग जो कोणी आपल्यावर अवलंबून असेल त्याची सेवा करणं, जो अडलेला असेल, नडलेला असेल, ग्रासलेला असेल, व्यापलेला असेल, त्या सर्वांना नारायणपूरच्या दिशेने आणणे, दत्त महाराजांच्या चरणावर एकदा समर्पण केलं की त्याच्या सगळ्या अडचणी हळूहळू दूर झाल्याशिवाय कदापि राहत नाहीत. म्हणून आपलं काय काम आहे, तर आपलं एकच काम आहे की जो त्रासलेला आहे, ग्रासलेला आहे, त्याला फक्त नारायणपूरपर्यंत एकदाच आणायचं आहे. एकदा त्याला नारायणपूरमध्ये आणलं, दत्त महाराजांच्या समोर सोडलं की दत्त महाराजांनी तो आलेला व्यक्ती ते बघून घेतात. आपलं कार्य तिथपर्यंतच आहे. आपण पुढचं काही गोष्टी करायच्या नाहीत, बाकीच्या सगळ्या गोष्टी दत्त महाराज करत असतात. म्हणून अण्णांनी आपल्याला हेच कार्य दिलेलं आहे की या विश्वामध्ये जेवढे जीव आहेत, जेवढे मनुष्य जीव आहेत, त्या प्रत्येकाला काही ना काहीतरी अडचणी या असतात आणि या अडचणी कधीही न सुटणाऱ्या असतात. कारण की माणसाचा जन्मच मुळात वासनेपासून तयार झालेला आहे आणि वासना ही काही त्याला सोडायला तयार नसते. मग अनेक प्रकारच्या वासना असतील, कुणाला पैशाची वासना, कुणाला गाडी बंगला, कुणाला अनेक प्रकारच्या वासना. ह्या वासनेतून ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होत असतात. मूळ कारणच माणसाच्या जन्माचं जे आहे ते वासना आहे. म्हणून ही वासना ही मूळ असल्यामुळे ती काही प्रत्येक जीवाला सोडायला तयार नसते, कारण की ती घट्ट चिकटून बसलेली असते आणि ती काही सोडायला तयार नसते. आपण कितीही प्रयत्न केला तरी तेवढ्या पुरतं या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात, परंतु ते वासनेची ताकदच एवढी मूळ असल्यामुळे ताकदच एवढी अफाट असते की त्याला आपण काही केल्या आपण त्याला बाजूला सारू शकत नाही. परंतु जर आपण दत्त महाराजांची भक्ती केली, दत्त महाराजांची सेवा केली, दत्त महाराजांचं नामस्मरण केलं, तर आपल्याला हळूहळू या वासनेपासून आपल्याला अलिप्त होता येत असतं. म्हणून भौतिक सुखाच्या वासनेपायी आपण जे आंतरिक जे सुख आहे, जो प्रत्येकामध्ये अंशरूपाने विराजमान आहे, असा जो परमात्मा आहे, परमेश्वर आहे, त्या परमेश्वरापर्यंत पोचण्यासाठी ही वासना आपल्याला आड येत असते. म्हणून त्या वासनेला जर आपल्याला बाजूला सारायचं असेल तर भौतिक सुखाच्या ओढीपेक्षा आंतरिक ओढ, परमेश्वराची ओढ जर आपण आपल्या मनाला लावायला सुरुवात केली तर आपल्याला हळूहळू त्या वासनेपासून बाजूला जाऊन आपण परमेश्वराच्या ओढीने आपण परमेश्वरापर्यंत पोहोचून आपल्या खऱ्या जीवनाचा अर्थ, खरा आनंद शोधण्यासाठी आपण अहोरात्र त्या परमेश्वराच्या माध्यमातून त्या परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्यात की
या माणसाच्या जन्माला आल्यानंतर आपण कशा पद्धतीने राहिलं पाहिजे, आपण कशा पद्धतीने राहिले पाहिजे, आपला आचार कशा पद्धतीने असला पाहिजे, आपला विचार कशा पद्धतीने असला पाहिजे. आपण या समाजामध्ये राहतो, जे कोणी असेल, पुरुष असो स्त्री असो, या सगळ्यांना या सगळ्या गोष्टींची अपेक्षा असते आणि भौतिक अपेक्षामुळे आपण दुःखाला सामोरे जात असतो आणि जे खरा सुखाचा आनंद आहे त्यापासून आपण अलिप्त राहत असतो. म्हणून खऱ्या सुखाच्या आनंदासाठी आपल्याला भौतिक सुखाचा त्याग करून जो नामामध्ये, जो भक्तीमध्ये, जो न्हावून निघतो त्याच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय कदापि राहत नाही, असा यातला महत्त्वाचा आणि सरळ सोपा भाग आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घेण्याची गरज आहे. आणि जो मनुष्य खऱ्या अर्थाने परमेश्वराची सेवा करतो त्याला कुठल्याही प्रकारचा अडचणी, कुठल्याही प्रकारचा त्रास न होता तो सरळ मार्गाने त्या परमेश्वरापर्यंत जाऊन पोचल्याशिवाय कदापि राहत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण मनापासून आवर्जून करणं गरजेचं आहे की आपण माणसाच्या जन्माला आलोय तर आल्यानंतर आपल्याला हे कर्म हे करणं गरजेचंच आहे. मग कर्म करायचं म्हटल्यानंतर मग आपण कशा पद्धतीने कर्म करायचं हे प्रत्येकाच्या हातामध्ये अवलंबून आहे. म्हणून जर आपण योग्य संगतीमध्ये, योग्य वातावरणामध्ये जर राहिलो तर आपल्याच्याकडून योग्य ते कर्म घडणार आहे. आणि आपण अयोग्य मार्गाने आपलं जीवन जर जगलो तर आपल्याकडून वाईट कर्म होणार आहेत. आणि वाईट कर्म हे आपल्याला दुःखदायक असतात. हे आपल्याला जगूनसुद्धा मेल्यासारखं आपल्याला जीवन जगायला लावतात. म्हणून कर्म हे आपल्या माणसाचं व्यवस्थित असावं आणि कर्म शुद्ध असावं, जेणेकरून आपल्याकडून कुणाला त्रास होऊ नये, आपल्याकडून कुणाला दुःख होऊ नये. या सगळ्या गोष्टी आपण या कर्माच्या माध्यमातून समजून घ्यायच्या असतात. मग हे कर्म करत असताना आपण कशा पद्धतीने राहतो, कशा पद्धतीने आपल्या समोरच्याशी बोलतो, कशा पद्धतीने वागतो आणि बोलण्याचे काय परिणाम होतात, हे सगळं या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्यात. की बोलण्याआधी आपण जर विचार केला नाही तर त्याचे काय परिणाम होतात. त्यासाठी एक आपण छोटंसं उदाहरण सांगण्याचा प्रयत्न करू. एका गावामध्ये एक सावकार राहत होता आणि सावकार म्हटल्यानंतर तो गोरगरिबांना अडलेलेला पैशाच्या माध्यमातून मदत करायचा आणि तो त्याचा मोबदला घ्यायचा, कारण की त्याचा व्यवसायच तो असल्यामुळे तो त्याचा व्यवसाय घ्यायचा. त्याच पद्धतीने एका गावामध्ये एक शेतकरी कुटुंबातील गृहस्थ आणि त्याला 3 मुलं होती आणि त्याचं वातावरण, त्याचं घरातली परिस्थिती ही थोडीशी हालाकीची होती. हालाकीची परिस्थिती असल्यामुळे त्याला सावकाराकडे जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नसतो. अशा अवस्थेमध्ये सावकाराकडे गेल्यानंतर सावकार त्याच्या घरामध्ये माडीवर बसलेला असतो आणि माडीवर बसल्यानंतर हा शेतकरी त्या सावकाराकडे जातो आणि थोडी आर्थिक मदत मागतो. आर्थिक मदत मागितल्यानंतर तो सकाळच्या वेळेत गेलेला असतो आणि सावकार म्हणतो की बाबा आता मी काही तुला देणार नाही, तू 12 वाजता मला ये, माझ्याकडे ये, तुला काय पाहिजे ते देतो. असं म्हटल्यानंतर तो शेतकरी परत त्याच्या घरी गेला आणि 12 वाजता त्याने त्याच्या एका मुलाला पाठवलं. 3 मुलांच्यापैकी एका मुलाला त्याने पाठवलं आणि पाठवल्यानंतर तो सावकार माडीवर बसलेला होता आणि सावकार माडीवर बसल्यानंतर त्या सावकाराकडे पाहून याला हसायला आलं. काय, सावकाराकडे पाहिल्यानंतर हसायला आलं आणि त्याने हसणं त्याचं दाबलं आणि तो म्हटला की बाबा माझे वडील सकाळी आले होते आणि माझ्या वडिलांनी पैशासाठी मला तुमच्याकडे पाठवलेलं आहे, आम्हाला पैशाची गरज आहे, आम्हाला पैशाची गरज असल्यामुळं आम्ही आलोय. हे बोलल्यानंतर सावकार थोडासा रागावला आणि म्हटला की बाबा तू माझ्याकडे पाहून हसलास का, तू माझ्याकडे पाहून हसलास का. असं म्हटल्यानंतर तो सावकाराला म्हटला की बाबा तुमची तब्येत एवढी मोठी आहे की तुम्ही या जिन्यावनी जर मेला तर तुम्हाला खाली कसं आणतील, तुम्हाला जाळायला या जिन्यावनी खाली कसं आणतील. असं म्हटल्याबरोबर सावकाराला त्याचा राग आला. सावकाराला राग आला म्हटल्याबरोबर सावकारने त्याच्या गाड्यांना बोलवलं आणि त्याला मार दिला आणि एका खोलीमध्ये त्याला कोंडून ठेवला.
खोलीमध्ये कोंडून ठेवल्यानंतर त्याचा जो वडील होता, त्या मुलाचा वडील, त्याला काळजी पडली की बाबा हा आला का नाही अजून, म्हणून त्याने मधव्या भावाला सावकाराकडे पाठवलं. बाबा हा भाऊ पैसे आणायला गेलाय, तो का आला नाही पाहण्यासाठी, त्याला शोधण्यासाठी तो गेला. आणि गेल्यानंतर तो सावकाराकडे गेला आणि सावकारासमोर उभं राहिला आणि सावकाराला विचारलं बाबा की माझा भाऊ पैसे नेण्यासाठी आला होता, तो कुठं आहे. तर तो सावकार त्याच्यावर चिडला की काय तुझा भाऊ आहे, त्याला बोलण्याची काय पद्धत, तो मला चुकीच्या पद्धतीने बोलला म्हणून मी त्याला मार दिला आणि त्याला खोलीमध्ये डांबून ठेवला. तर तो भाऊ विचारतो की असं काय बोलला की बाबा त्याला तुम्ही कोंडून ठेवलं. तर तो म्हणतो की बाबा मला माझ्या तब्येतीवरून त्याने मला चिडवलं म्हणून मला राग आला. म्हणून तो मुलगासुद्धा हसला. काय, तो मुलगासुद्धा हसला आणि मुलगा म्हणला त्याचं काय चुकीचं आहे, तुम्ही जर मेला तर तो तर फक्त म्हणला की तुम्ही कसं खाली आणायचं, तर मी म्हणेल की तुमचा हातपाय तोडून तुम्हाला खाली आणावं लागेल. असं म्हटल्यानंतर ह्याला अजून राग आला. अजून राग आल्यानंतर तो त्यालासुद्धा गड्यांच्याकडून मार देतो आणि त्यालासुद्धा त्या खोलीमध्ये कोंडून ठेवतो. आणि कोंडून ठेवल्यानंतर ह्या बापाला परत प्रश्न पडला की हे दोन्ही मुलं तिकडे गेले सावकाराकडे, नक्की झाले तरी काय. असं म्हणण्यासाठी असं बोलल्यानंतर त्यांनी तिसऱ्या मुलाला पाठवला आणि पाठवल्या त्याच्याकडे सुद्धा तो सावकाराला विचारलं की हो माझे भाऊ आलेत आणि माझे भाऊ कुठं आहेत. तर त्याच्यानंतर त्याने सुद्धा तेच सांगितलं आणि तो तिसरा भाऊसुद्धा हसला आणि त्यांनी काय त्याच्यावर उत्तर दिलं की दोघं ते वेडे आहेत, कशाला खाली घ्यायचं, कशाला हातपाय तोडायचं, जाग्यावरच माडी जाळून टाकायची, मग तुम्ही जाग्यावरच तुम्ही जळून जातात. असं म्हटल्याबरोबर त्याला प्रचंड राग आला आणि त्याला सुद्धा त्यांनी चोप दिला. अशा पद्धतीने माणूस कष्टाला त्या मार खावा लागला. हे कशामुळं झालं की बोलण्याआधी आपण विचार न केल्यामुळं आपल्याला हा सगळा मार खावा लागला. म्हणून प्रत्येकाने बोलण्याआधी आपण विचार करावा की आपण काय बोलतोय, कशा पद्धतीने बोलतोय आणि आपल्या बोलल्यानंतर काय परिणाम होणार आहे याचा आपण विचार करत नाही. त्यांनी सरळ स्पष्ट आपलं पैसे घ्यायचं आणि घरी निघून जायचं होतं. बाकीच्या गोष्टींच्या उचापती करायची काही गरज नव्हती. परंतु हे अतिशहानपण ते वायाला जातं आणि अशा पद्धतीने मार खावा लागतो. म्हणून परमेश्वराने जो आपल्याला जन्म दिलेला आहे तो परमेश्वर जो आपल्यावर चांगल्या पद्धतीने जर आपण राहिलो तरच आपल्याला चांगल्या पद्धतीने जगता येतं. आणि जर आपण अविचाराने राहिलो, नको ते बोलत राहिलो, नको त्या गोष्टी करत राहिलो, तर या सावकाराप्रमाणे सावकाराने जसं त्या मुलांना मार दिला त्याच पद्धतीने आपण जर योग्य पद्धतीने राहिलो नाही, अविचाराने राहिलो, दुस्वास केला, एकमेकांच्याबद्दल घृणा ठेवली, तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला मार नक्कीच खावा लागेल. म्हणून आपण हे गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की आपल्याला जन्मापासून मरेपर्यंत जगायचं आहे. परमेश्वराने जो आपल्याला जन्म दिला आहे तो आपल्याला फक्त जन्मापासून मरेपर्यंत जगायचं आहे. पण तो जगण्यासाठी आपल्याला जो वेळ दिलेला आहे त्याचा वेळाची आपल्याला भान असणं गरजेचं आहे की तो वेळ आपल्याला किती दिलेला आहे, जो वेळ दिलेला आहे तो पूरक आहे का आणि आपण तो कशा पद्धतीने जगतोय याचा आपण विचार करत नाही. आपण आजचं उद्यावर ढकलतो, उद्याचं परवावर ढकलतो. आजच आपण काम न करता आपण आळशी वृत्तीने उद्यावर ढकलतो आणि उद्यावर ढकलल्यामुळं गेलेली वेळ आपल्याकडे परत येत नाही. म्हणून क्षणाक्षणाला महत्त्व आहे. क्षणाक्षणाला आपण परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये राहिलं पाहिजे, परमेश्वराच्या सेवेमध्ये राहिलं पाहिजे. हा जन्मच मुळात त्यासाठी परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. परमेश्वराच्या नामस्मरणासाठी, परमेश्वराच्या सेवेसाठी हा आपल्याला जन्म परमेश्वराने दिलेला आहे. याची ओळख आपण विसरलेलो आहे आणि या भौतिक सुखापायी वासनेपोटी आपण या सगळ्या गोष्टी आपण भौतिक सुखासाठी आपण परमेश्वराला विसरून आपण नको त्या गोष्टीमुळे आपण या संसारामध्ये अशा पद्धतीने दुःख भोगते. म्हणजे आपण मार खातोय. दुःख भोगणे म्हणजे एक प्रकारे मारच आहे. तो मार आपल्याला सहन करावा लागतोय. म्हणून जर आपल्याला सुखाने, समाधानाने, आनंदाने जगायचं असेल तर प्रपंच करता करता आपल्याला परमार्थ हा करणं गरजेचं आहे आणि तो करण्यासाठी आपल्याला नारायणपूरला येणं गरजेचं आहे आणि दत्त महाराजांची आणि अण्णांची सेवा करणं गरजेचं आहे. म्हणजे सगळ्यांच्या जीवनाचा आनंदाचा आनंद तयार झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. या सगळ्या गोष्टी समजून घ्या. कशाला किती महत्त्व द्यायचं याचंही भान ठेवा.
आपण कशाला किती महत्त्व द्यायचं आणि कुठल्या सेवेच्या माध्यमातून आपल्या जीवनाला आपण सामोरे जायचं, ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात आणि आपण त्या पद्धतीने राहायचं आहे. या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि आपल्या जीवनामध्ये त्या पद्धतीने वाटचाल करा. म्हणजे तुमचं आणि तुमच्या कुटुंबियांचं दत्त महाराज सुखाने समृद्धी देऊन तुमचं कल्याण केल्याशिवाय कदापि राहणार नाही, असा यातला महत्त्वाचा भाग आहे. आता पुढचा भाग समजून घेऊ. आजच्या गुरुवारचं अन्नदान जे आहे ते श्रीमती मंगल रामचंद्र जगताप, राहणार आलेगाव पागा, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, यांनी आजच्या गुरुवारचं अन्नदान केलेलं आहे. तर यांना आणि यांच्या कुटुंबियांना दत्त महाराज सुखाने समृद्धी असं टाळ्या वाजून आशीर्वाद द्या. आज वल्लभ श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. बाळा मध्ये जा, पुढे जा बा. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. बस. म्हणून आजचे जे अन्नदाते आहेत जगताप यांना आणि यांच्या कुटुंबियांना पुन्हा एकदा टाळ्या वाजून आशीर्वाद द्यायचा आहे. आणि आपली जी पुढची पौर्णिमा आहे ती पौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा. आपली पुढची येणारी जी पौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा आहे, त्याचा वार आहे गुरुवार आणि तारीख आहे 10/7/2025. वार आहे गुरुवार. या दिवशी आपली गुरुपौर्णिमेची सर्वांनी नोंद घ्यायची आणि गुरुपौर्णिमेचा आपलं कार्यक्रम पत्रिका जी आहे ती आपण थोडक्यात अशा पद्धतीने सांगतोय, सर्वांनी समजून घ्यायची. आपल्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या दिवशी आपण गुरुवारी सकाळी पहाटे 4 ते 6 या काळामध्ये रुद्राभिषेक होईल. आपण 1 मुखी दत्त आणि 3 मुखी दत्त आणि औदुंबराच्या खाली दत्त पादुके यांच्यावर अभिषेक होईल. त्याच पद्धतीने नारायणेश्वराच्या मंदिरामध्ये अभिषेक होईल, रुद्राभिषेक होईल. या काळामध्ये 4 ते 6 या काळामध्ये रुद्राभिषेक होईल. त्यानंतर 6 ते 8 या काळामध्ये काकडा होईल. सकाळी 8:30 ते 9 वाजता आपली सकाळची आरती होईल. 8:30 ते 9 सकाळची आरती होईल. आपण 9:30ला आरती घेतो, पण आपलं गुरुपूजनाचा कार्यक्रम असल्यामुळे आपण 1 तास आपण आरती आधी घेतोय, म्हणून 8:30 ते 9 आपली सकाळची आरती होईल. आणि 9 ते 10:30 या काळामध्ये आपला पौर्णिमेचा हवन होईल. आपण इतर पौर्णिमेला आपण 10:30 वाजता हवन चालू करतो, पण यावेळेस आपण 9 वाजता हवन चालू करतो, याची सर्वांनी नोंद घ्यायची. आणि आपण गुरुपूजनाच्या कार्यक्रमासाठी आपण सकाळी 11 ते 11:30 या काळामध्ये दीप प्रज्वलन होईल आणि आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होईल आणि पाहुण्यांचं स्वागत सन्मान केला जाईल. त्यानंतर सकाळी 11:30 ते 12 11:30 ते 12 या काळामध्ये व्यासपूजन होईल. 12 ते 12:30 या काळामध्ये सद्गुरू अण्णा महाराज यांच्या पादुकांचं पूजन होईल. 1 ते 1:30 या काळामध्ये मार्गदर्शन, प्रवचन, आशीर्वाद. 1:30 ते 2 या काळामध्ये आरती होईल. दुपारी 2 ते 3 या काळामध्ये सर्वांना दर्शन, भस्म आणि महाप्रसाद या सगळ्याचा कार्यक्रम होईल. आणि सायंकाळी 5 ते 7 या काळामध्ये सर्व गुरुबंधूंच्यासाठी
गुरुपूजनाचा कार्यक्रम होईल तो मीटिंगमध्ये विषय घेऊ, काय करायचं काय नाही, पण याच्यामध्ये लिहिलं आहे त्यांनी, आपण ते ठरवूयात काय करायचे. संध्याकाळी 8 ते 8:30 या काळामध्ये आरती व पालखी सोहळा होईल आणि रात्री 10 वाजता शेज आरती येण्याप्रमाणे आपल्या गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होईल याची सर्वांनी नोंद घ्या आणि त्या पद्धतीने आपणही समजून घ्या. आणि जे आले नसतील, जे पौर्णिमेला येतात त्यांनासुद्धा हे कार्यक्रम पत्रिका सांगा, म्हणजे त्यांचा काही गडबड होणार नाही, त्यांना सर्व कार्यक्रम व्यवस्थितपणे हाताळता येतील, सर्व कार्यक्रम व्यवस्थितपणाने पाहता येतील. आणि आपण सर्वजण येणाऱ्या सर्व भाविकांचं दत्त महाराज म्हणून आपण सगळ्यांचं स्वागत करायचे, त्यांची सेवा करायचे. त्यांची सेवा केली म्हणजे दत्त महाराजांची सेवा होणार आहे, आपल्या सद्गुरूंची सेवा होणार आहे. ही गुरुपौर्णिमा त्यासाठीच आहे. म्हणून जो समाज येणार आहे, जे दत्तभक्त येणार आहेत, सद्गुरूंचे भक्त येणार आहेत, त्या सर्वांना कुठल्याही प्रकारचं अडचण होऊ नये, कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी आपण सर्वांनी सहकार्याच्या भूमिकेतून आपण सेवा करायची. आणि सेवेच्या माध्यमातून उद्याची गुरुपौर्णिमा आपल्याला आनंदामध्ये, समाधानामध्ये आपण साजरी करायची. हीच खरी गुरुदक्षिणा आपण आपल्या अण्णांच्यासाठी देऊ, दत्त महाराजांच्यासाठी देऊ. हे सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्यात. गुरुपौर्णिमेची तयारी करायची, येण्याप्रमाणे सर्वांनी आनंदाचा आनंद तयार करायचा. या सगळ्या गोष्टी सर्वांनी समजून घ्या आणि आता सर्वांनी भजनासाठी सज्ज राहा. जय जय गुरुदेव दत्तात्रेयानुसय सुता. 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 आत्रेयानुसय सुता. आत्रेयानुसय सुता. आत्रेयानुसय सुता. आत्रेयानुसय सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेयानुसय 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 सुता. आत्रेयानुसय सुता. आत्रेयानुसय सुता. आत्रेयानुसय सुता. आत्रेयानुसय सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेयानुसय 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 सुता. आत्रेयानुसय सुता. आत्रेयानुसय सुता. आत्रेयानुसय सुता. आत्रेयानुसय सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेयानुसय 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 सुता. सर्वांनी भजन म्हणायचे, मनापासून भजन म्हणा, परमेश्वरापर्यंत आवाज आपला पोचू द्या. आपण त्यासाठीच नारायणपूरला येत असतो. नामस्मरणाच्या माध्यमातून, एकत्रित नामस्मरणाच्या माध्यमातून त्या ज्या लहरी निघत असतात, जे तरंग तयार होत असतात, ते तरंग या आपल्या भोवती जे वर्तुळ आहे, जी ऊर्जा आहे, त्या ऊर्जेला धडकून तेच आपल्याकडे परत येत असतं आणि तीच ऊर्जा आपल्याला मिळत असते. म्हणून एकत्रित जे आपण नामस्मरण करतो त्याला खूप काही महत्त्व आहे. म्हणून मनापासून नामस्मरण केलं तर त्याचा आपल्याला 100% लाभ झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. म्हणून एकत्रितपणाने मनापासून आपण एकदा भजन करायचे आणि तो भजनाचा आनंद आपण सर्वांनी घ्यायचा आहे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. 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 गोपाला गोपाला
गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. तर सर्व संतांचा मेळा पंढरपूरच्या दिशेने पांडुरंगाच्या दर्शनासाठी चाललेले आहेत. ज्या संतांच्या माध्यमातून संतांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं, संतांनी जो आपल्यासाठी अमूल्य ठेवा ठेवला, जो ज्ञानाचा ठेवा ठेवला, त्या ज्ञानाच्या ठेवेच्या माध्यमातूनच आपण या ठिकाणी एकत्रित बसलोय. एकमेकांच्या बद्दल सहानुभूती, जागृती ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत त्या केवळ संतांच्यामुळं. म्हणून आपल्याला सुद्धा अण्णांच्या सारखे संत लाभले म्हणून आपण दत्त मंदिरामध्ये बसलोय, त्यांचं नामस्मरण करतोय. म्हणून एकदा आपण संतांचा महिमा, संतांचं नामस्मरण एकदा करायचंय, सर्वांनी मनापासून म्हणायचंय. ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज
छान छान आवाज पोचलेला आहे त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही हा एकदा आता परत अण्णांचं नामस्मरण करू म्हणजे आरती सुरू करू हा घ्यायचं का अण्णांचं भजन नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 नारायण 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 अण्णा नारायण 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 अण्णा नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 अण्णा नारायण 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 अण्णा नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 छान सर्वांनी एकदा हात वर करायचा आहे दत्त महाराजांना आवाज द्यायचा आहे आपण सर्वांनी गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त
विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की जय. श्री टेंबे स्वामी महाराज की जय. सर्वांना दत्त महाराजांच्या वतीने अण्णांच्या वतीने मनपूर्वक आशीर्वाद. सर्वांनी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि येणाऱ्या गुरुपौर्णिमेसाठी सर्वांनी सज्ज राहून जे येतात आणि ज्यांना येण्याची इच्छा आहे अशा सर्वांनी मिळून नारायणपूरला यायचं आहे आणि गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आपण सर्वांनी मिळून एकत्रित मिळून आनंदाचा आनंद तयार करायचा आहे. आणि तोच आनंदाचा आनंद म्हणजे प्रत्यक्ष दत्त महाराज आणि सद्गुरू अण्णा महाराज आहेत. या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि त्याप्रमाणे आपले वाटचाल करा, म्हणजे सर्वांचं कल्याण झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. आता आरती होईल. आरतीनंतर सर्वांनी महाप्रसाद घ्यायचा. शिस्तीमध्ये महाप्रसाद घ्यायचा, गडबड गोंधळ करायची नाही, शांततेत शिस्तीत घ्या. महाप्रसाद भरपूर आहे, फक्त आपण व्यवस्थितपणाने घ्या म्हणजे सर्वांना त्याचा लाभ होईल. आणि महाप्रसाद घेतल्यानंतर भस्मदर्शनाच्या रांगेतून भस्मदर्शन घेण्यासाठी मंदिरात यायचं. याची सर्वांनी नोंद घ्या. आता आरती चालू होईल. या पाणी थोडंसं. द्या बेल द्या.